तर मुंबईतील अजित पवार गटाच्या कार्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाकडून जल्लोष केला जातोय। आमदार, खासदार आणि पदाधिकारी देखील जल्लोष साजरा करणार आहेत। मंत्रालयासमोरच्या परिसरामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे लावून विजयोत्सव साजरा केला जातोय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अजित पवार यांच्या पक्षाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता मुंबईत मंत्रालयासमोरील त्यांच्या अधिकृत कार्यालयात रोषणाई करायला सुरुवात केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। विद्युत रोषणाई करत या संपूर्ण बंगल्याला सजावट होते। राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्या गटाला मिळाले आणि आता आमदार, खासदारांकडून तसेच सामान्य पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे। त्याची ही पूर्वतयारी आपण दाखवतोय। मंत्रालयासमोर राष्ट्रवादीचं कार्यालय आहे आणि इथे दिव्यांची, झेंड्यांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। अगदी डौलत राष्ट्रवादीचा जो झेंडा आहे तो सुद्धा फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर कार्यकर्ते जे आहेत आणि त्यासोबतच जे डेकोरेटर्स आहेत इथल्या सर्व झाडांना विद्युत रोषणाई करतायत। मंत्रालयासमोरील परिसरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे झेंडे सुद्धा लागले आहेत आणि विजयोत्सवाला आता सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेलाड पियर इथलं जे प्रदेश कार्यालय आहे तिथे सध्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या काही खुशी, काही गमचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। एकीकडे जल्लोष साजरा होतोय तर दुसरीकडे लढ्याची तयारी केली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।